नमस्कार. गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज ना मस्त अशी कोथिंबीर भजी कशी करायची ते बघूया. म्हणजे कोथिंबीरची वडी आपण नेहमीच बनवतो, पण खूप घाई होती, वडी उकडायला वेळ नव्हता. मग त्यासाठी मी पटकन अशी आहे ना मिक्स केलं आणि भजी केली. खेकडा भजी आपण कांद्याची भजी करतो की नाही, अशी मस्त अशी खेकडा भजी केली कोथिंबीरीची आणि इतकं कुरकुरीत अशी आणि मस्त झाली होती ना, अगदी घरात सगळ्यांनी आवडली. बरं, साधी अगदी सोपी रेसिपी आहे, जास्त तामझाम न करता पटकन अशी होणारी आहे. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते बघते. तर इथे ना एक मोठी जुडी कोथिंबीर छान निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि कोरडी झाल्यानंतर मग मोठी मोठी चिरून घेतले, फार बारीक चिरायची नाही. आणि एक दोन कांद्याची पात घेतलेले असेल तर वापरा. आणि इथे फक्त लसूण आणि मिरची बारीक करून घेतली आणि एक मोठा कांदा. तर कोथिंबीरमध्ये आता हे सगळं मिक्स करायचं आहे, बाकी काही करत बसायचं नाही. कांद्याची पात असेल ना तर नक्की वापरा, त्याची चव जी आहे ना की एकदम वेगळी लागते. तर म्हणजे आपण जर कोथिंबीर वडी करतो ना त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी लागते चव कांदा पातमुळे. आता त्याच्यामध्ये सगळे मिक्स केलं, जिरं घातलं एक चमचाभर, एक अर्धा चमचा हळद घातली. हळद जास्त वापरू नका, नाहीतर मग भजी तेलात सोडले की थोडासा रंग बदलतो. आणि तिखटासाठी थोडीशी अगदी मी एक अर्धा चमचा परत लाल तिखट घातले, आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालते. आणि एक अर्धा चमचा धनेपूड घातले आणि एकदम चिमूटभर सोडा घातला आहे आणि एक अर्धा पाव चमचा हिंग आहे. आता सोडा तुम्हाला नसेल घालायचा तर थोडंसं पीठ जास्त फेटून घ्या आणि करा, किंवा तेल कडकडीत घातलं तरी चालेल. आणि याच्यामध्ये जेवढं मावेल तेवढं एक 4 ते 5 चमचे मी बेसन घातले आणि आता याला चांगलं छान मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन थोडंसं बघून म्हणजे मिक्स करून घाला, कारण अंदाज थोडासा मागे पुढे होऊ शकतो. आणि आता याला पाणी घालून छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण जसं भजी सोडतो की नॉर्मली जशी भजी सोडतो की नाही, असंच पीठ करून घ्यायचं आहे. फार पातळही करायचं नाही किंवा फार घट्टही करायचं नाही. हे बघा, बघू शकता अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आणि भजी करून घ्यायचे. अगदी थोडंसं फेटून घ्या. जर तुम्हाला सोडा घालायचा नसेल किंवा आपण ज्यावेळेला भजी सोडतो त्यावेळेला पीठ एकदम गरम तेल गरम असतं की नाही, त्याच्यातलं एक चमचाभर तेल घेऊन केलं तरी चालेल. आता इतपत घट्ट पाहिजे, फारही पातळ नको. आणि आता हे भजी सोडून घ्यायचे आहे की नाही, पटकन झटपट होणारी आहे की नाही. म्हणजे कोथिंबीर वडी करण्यासाठी पीठ उकडा, परत मग ते थंड झाल्यानंतर कट करून घ्या. असं करण्यापेक्षा कोथिंबीरीची भजी एकदा करून बघा, मस्त होतात. तुम्ही याच्यामध्ये धने जर अख्खे धने घातले की नाही त्याची चव वेगळी लागते, ओवा घातला त्याची चव वेगळी लागते, तीळ घातलेत तरी चालतील. म्हणजे जे वडी कोथिंबीर वडीमध्ये जे असं घालतो तसं घातलं तरी चालेल. पण मी पटकन अगदी उपास सोडण्यासाठी पटकन करायचं होतं मला, मग आणि मी अशा पद्धतीने पटकन करून घेतलं. तसं म्हणाल तर ही भजी मी पहिल्यांदाच केली बरं का. कोथिंबीरीची फळ शक्यतो वडीच बनवते मी, पण वेळ नव्हता म्हणून मग पटकन अशी ही कोथिंबीर भजी केली मी. पण खायला एकदम छान झाले होते, कुरकुरीत झाले होते. तर हे बघा, अशा पद्धतीने हे छान असे मस्त होतात, झटपट होतात आणि खायला एकदम मस्त लागतात. तर एकदा अशी नक्की करून बघा. वडी करण्यापेक्षा पटकन अगदी सोपी रेसिपी आहे. हे बघा, आणि एकदम खुसखुशीत. आता हे खाऊन दाखवू शकत नाही कारण उपास आहे म्हणून. तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला मात्र नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल बटन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरू नका, कारण जेव्हा जेव्हा माझे नवीन व्हिडिओ येतात तेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन येईल आणि म्हणजे पटकन तुम्हाला ही रेसिपी बघता येईल. तर आपण पुन्हा भेटूया.